माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही। मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत, कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी। फुलाला फुलायला जशी पाण्याची गरज असते, तशी नातं फुलायला मायेच्या आणि प्रेमाच्या ओलाव्याची गरज असते। नाते गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपली जाते पण सवय कधी सुटत नाही। आनंद हे जगातील सर्वोत्तम औषध आहे, त्यामुळे स्वतः आनंदी राहा आणि इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा। माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, पण समाधान व सुख नाही। सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणे अत्यंत गरजेचे असते। भाग्य आपल्या हातात नाही, पण निर्णय आपल्या हातात आहे। भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाही, पण निर्णय आपले भाग्य बदलू शकतो। छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही, अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते। कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात, पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो। सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो, तर तो तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांच्या शब्दांनाही असतो। लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही, तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं मिळणं महत्त्वाचे आहे। कोणीतरी मला विचारलं, राग म्हणजे काय? मी हसत उत्तर दिलं, राग म्हणजे दुसऱ्याची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणे। जिथे प्रयत्नाची उंची मोठी असते, तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो। सुंदर क्षणांची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा, कारण क्षण खूप महत्त्वाचा आहे। माणसाने कायम वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे, परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या बरोबर ठेवावे। या धावत्या जगात 3 गोष्टी कधीही बदलू नका: चांगले विचार, उत्तम ध्येय आणि जीव लावणारी माणसं। आयुष्य ही फार अवघड शाळा आहे। आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते, पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते। निसर्गाने खूप चांगली गोष्ट सांगितली आहे, ना हार पाहिजे ना जीत पाहिजे। जीवनात चांगल्या यशासाठी आपले परिवार आणि काही चांगल्या प्रेमळ व्यक्तींची साथ पाहिजे। जात्याचा खालचा दगड स्थिर असतो, वरचा दगड फिरणारा असतो। दोन्ही फिरणारे असते तर दळण घडले नसते। आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा, मग त्यावरचा कर्माचा दगड प्रारब्ध गतीने फिरत राहिला तर संकटे, चिंता, काळजी यांचे पीठ होते। कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही काहीही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा, कारण आपलं मन आपल्या बरोबर कधीच खोटं बोलत नाही, ते नेहमीच आपल्या सोबत असतं। लोकांना आपण का खटकतो? आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून। चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्त्वाची असतात, कारण चांगल्या माणसामुळे चांगली वेळ येऊ शकते, चांगल्या वेळेमुळे चांगली माणसं भेटतीलच असे नाही। बुद्धीपेक्षाही कर्म करताना स्वस्थ मनाची आवश्यकता असते। मन स्वस्थ नसेल तर बुद्धी असूनही कर्म नीट होऊ शकत नाही। माणूस एक अजब रसायन आहे, आवडला तर त्याचे दोष दिसत नाही आणि आवडला नाही तर त्याचे चांगले गुण दिसत नाही। मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो, तसं शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो। समोर संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरायचं। रडला तर संकट तुम्हाला संपून टाकेल आणि लढला तर तुम्ही संकटाला संपवून टाकाल। थंडी क्षणांची पण गारवा कायमचा, ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची, भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची, सहवास क्षणांचा पण ओढ कायमची, हीच खरी नाती मनांची। आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात। तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी, कारण कुठलाच खोटरबर जिभेवर चालत नाही। वागणूक हा एक असा आरसा आहे की ज्यात प्रत्येकजण स्वतःची प्रतिमा
इतरांना दर्शवत असतो। माणसाने विश्वास प्रत्येकावर करावा, परंतु अतिविश्वास विचार करूनच करावा, कारण दात आपलेच असतात तरीही ते एखाद्या वेळेला आपल्या जिभेचा चावा घेतात। प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच असे नाही, तो माघार घेतो कारण त्याला स्वतःच्या इगोपेक्षा रिलेशन महत्त्वाचे असते। चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही।